या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते श्री महादेवराव निर्मळ, या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री रामचंद्रजी निर्मळ, आत्ताच ज्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलं असे इंजिनियर सादेकभाई, रुपेशजी चित्रवार, या ठिकाणी त्यांनी प्रस्तावित केलं आणि तुमच्या या प्रभागाचे ह्या वार्डचे प्रतिनिधित्व ह्या आधी पण केलेले असे बाबूभाई, मला वाटतं बाबूभाई बोललं तर सफिशियंट आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले श्री उशिरा का होईना आलेले प्रभाग 2चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री अतुलजी शिनगारे, बप्पा सिरसट, सगळ्याचेच नाव घेता येतील. उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि मित्रांनो, दुधाळ्यावर कॉर्नर बैठक आहे म्हटल्यानंतर थोडा वेळ विचार केला आणि माझं मन खूप पूर्वी आमचे वडील नगराध्यक्ष असताना त्यावेळेस चित्र पुढे येत होतं, तेव्हापासूनचं ह्या वार्डाचं प्रतिनिधित्व पहिल्या प्रथम मला आठवतं त्याप्रमाणे प्रभाकर डोईफोडे म्हणून त्यांनी या ठिकाणी निवडून आले होते. त्यावेळेस इथं दलित वस्ती आणि दलित कामगार वस्ती म्हणून वार्ड होता हा. आणि त्यावेळेस प्रभाकर डोईफोडे जे आहेत आता आहेत ते माझे नगरसेवक, ते निवडून आले होते. आणि पंचायत राजच्या तुम्ही निवडून दिल्यावर पंचायत राजचं जे मोठं अधिवेशन झालं होतं दिल्लीला, त्या अधिवेशनासाठी त्यांना पाचारण केलं होतं दलित वस्ती आणि ह्या वार्डातून दलित कामगार वस्ती असं काहीतरी होतं त्यावेळेस लेबल. तर ते मला आठवतं. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची ह्या वार्डाबद्दल प्रभागाबद्दल सांगायची म्हणजे माझे चुलते एडवोकेट सुशील सिंह हजारी हे तीर कमान पर चुन के आए थे यहाँ से, आप लोगों ने चुन के दिया था, यानी मेरे को भी चुन के दिया ऐसा जब लगता था. जब मैं राजकारणात मी त्यावेळेस नव्हतो, तर 1-2 घटना अशा या ठिकाणी सांगाव्या वाटतात. तिसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा जेव्हा नगराध्यक्ष झालो पहिल्यांदा, तर एक नेहमी आरोप मला ह्या वार्डाच्या अनुषंगाने होत होता कि तुम दूधिया पर रात को बहुत पानी छोड़ते हो, दूधिया के तालाब में पानी धूपकाले में वो दूधिया भरी हुई है. ऐसी एक बार तो पेपर न्यूज थी, सही आहे गे. त्याचं कारण असं होतं की जेव्हा जेव्हा पाण्यात मी माझ्या पहिल्या कार्यकाळामध्ये तर रोजच पाणी पुरवठा केल्यासारखं केलेला आहे. आणि जेव्हा टाकीमधून ओव्हरफ्लो सोडायची वेळ येत होती तेव्हा मी सांगून टाकलं होतं की ओव्हरफ्लो कुठं सोडायचं, दुधिया गल्लीमध्ये सोडायचं. का सोडायचं? कारण दुधाळ्यामध्ये ते पाणी वाया जाणार नाही, उन्हाळ्यात ते त्या ठिकाणी साठून राहील. आणि असं केल्यामुळं मला माझ्याच पक्षाचे काही नगरसेवक थोडं म्हणायचे की आमच्याकडे पण सोडत जा ओव्हरफ्लोचं, पण वाया जातं रात्री उशिरा पहाटे सोडल्यानंतर. असं एक मला ह्या प्रभागाची आठवण ह्या अनुषंगाने येते. हा प्रभाग खरंच म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन देणारा हा प्रभाग आहे, हा वार्ड आहे. आणि बरेच तर माझे समजा सवंगडी असल्यासारखे आता जे वयाने मोठे झालेत जे आहेत नाहीत, हे सगळे जवळचे सर्व मतदार ह्या ठिकाणी आहेत. नेहमीच ते आम्हाला सहकार्य या ठिकाणी करत आलेले आहेत. ह्या प्रभागातील उमेदवार विशेषतः बाबूभाई म्हणजे बाबूभाई मिस्त्री, सगळ्यात धारूरचे बाबूभाई मिस्त्री. प्रत्येकाच्या सुखात दुःखात, तहसील कार्यालय असेल, कुठं पोलीस स्टेशन, नगरपालिकेचं कार्यालय असेल, या ठिकाणी सगळ्यांना कायम उपलब्ध राहणारा एक कार्यकर्ता म्हणजे बाबूभाई. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आत्ताच
निर्मळ साहेबांनी सांगितलं की आपण पहिल्या कार्यकाळामध्ये स्वच्छता अभियानामध्ये बक्षिसं मिळवली, तर ते बक्षिसं मिळवत असताना त्यांना आठवतं की नाही माहीत नाही, पण ज्या ज्या लोकांनी मला लोकसहभाग दिला, श्रमदानाच्या माध्यमातून मदत केली, त्याच्यात बाबूभाई खूप अग्रेसर होते. आणि किल्ल्यामध्ये आम्ही जे तिथं काही काम केलं होतं, पार्किंग वगैरे, थोडी तार वगैरे मारून, ते काम पूर्ण बाबूभाईंनी स्वतः केलं होतं. स्वतः तिथं त्यांनी ते सिमेंट वगैरे सगळं कालवून करून, म्हणजे सिव्हिल वर्क स्वतः केलं होतं त्यांनी स्वतः. म्हणजे अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्हाला ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. बाकी मागच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला माहीत आहे की 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, त्याच्यामध्ये मला वाटत नाही की तुम्हाला काही जास्त सांगावं की इमारत कशी झाली, इमारतीवर सोलार आहे, त्याच्यानंतर सगळं कंपाऊंड. पहिले काय 7-8 लोग पीछे से जाके पत्ते खेलते बैठते थे, और आदमी भी जाते थे, 4 पैर वाले भी बहुत वहाँ घूमते थे. तो अब वैसा कुछ नहीं है. तो वो इमारत भी बहुत अच्छी है वहाँ, प्रशासकीय इमारत. उसके बाद में अब गार्डन देखेंगे उधर का, कसा तलाव आपण पाहिलं तर ते पण, त्या जॉगिंग ट्रैक आणि सब नज़ारा बदल गया. कुछ लोग तो ऐसा बोलते मेरे को, प्री वेडिंग का जो शूटिंग है वो सिर्फ किले में और वहाँ पर लोग कर रहे बोलते. अब सही बात. तर अशा प्रकारचं एक आमूलाग्र बदल आणि शहराचं रूप बदलण्याचं काम आपण ह्या ठिकाणी केलंय. आपल्या नगरपालिकेच्या खोराडीमध्ये रिटेनिंग वॉल टाकून जी जमीन तयार झाली, देखो आप देखेंगे पत्रक हम उस पर दे रहे सब हमारे डेवलपमेंट के, तो पहले का नज़ारा और अभी का नज़ारा देखो, इसमें बहुत बड़ा फर्क है. तो वो जमीन जो है उसका वैल्यूएशन अगर निकाले तो करोड़ में जाने वाला है. हमने वहाँ खर्चा किया 2-3 करोड़, लेकिन आज उसकी कीमत कितनी बड़ी हो गई उसकी. कम से कम वो मेरे को लगता 10 CR की जमीन हो गई होंगी वैल्यूएशन, मार्केट वैल्यूएशन से. तर अशा प्रकारचे ते कामं केले. आपण छत्रपती शिवाजी महाराज संकुल पाहिलं, ते मोठ्या प्रमाणात तरुणांना आपण त्या ठिकाणी गाळे उपलब्ध करून दिले. आपण ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट तयार केलं, तिथे 40 गाळे आहेत. हे बी तरुणांसाठी, तरुण व्यापाऱ्यांसाठी मार्केट, भाजी मार्केट जे आपलं असतं आठवडी बाजार, त्यासाठी आपण पेवर ब्लॉक सगळी व्यवस्था केली. अशी एक नाही अनेक कामं आपण केले. पण एक गोष्ट आपली अशी राहिलेली आहे की मी नगराध्यक्ष असताना दुसऱ्या लॉटमध्ये 19 जुलै 2019 शासन निर्णय, ह्या शासन निर्णयाच्या आधारे आपल्याला आपल्या दुधाळ्या तळ्याचं, ज्याला आपण नामकरण केलं मौलाना नहीं, भारत रत्न APJ अब्दुल कलाम साहब का नाम दिए. तो वो जो तालाब है, जे तळा आहे, त्या तळ्यासाठी आपण 1,10,00,000 रुपये या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेले त्या शासन निर्णयाने. मला वाटतं ह्यानं सांगितलेलं मी ते शासन निर्णय दाखवा म्हणून. आणि नंतर आलेले जे सरकार होतं, आघाडी सरकार, त्याच्यामध्ये त्याला जाणीवपूर्वक स्थगिती दिलेली आहे. आणि आपला हा जो विकास आहे त्या तळ्यासारखा इथं सुरू झाला होता, तो रोखण्याचं ज्यांनी काम केलं त्यांना आज उत्तर द्यायची जबाबदारी आपली सर्वांची आहे 2 तारखेला. आणि हे आम्ही शासन निर्णय दाखवणार आहोत. तुम्ही दाखवलं नाही बाबूभाई? हां हां तर ते शासन निर्णय मागून घ्या. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 कोटी रुपयाचे काम आहे. दुधाळ्यावरचं जे काम आहे हे 1,10,00,000 रुपयाचं आहे. तर त्याला स्थगिती दिली. ती दिली नसती तर हे मागं तसंच तिथं जॉगिंग ट्रॅक सह सोलार स्ट्रीट लाईट खंबे आणि सगळं गार्डन वगैरे डेव्हलप झालं असतं. नाला होता मध्ये. आणि इथलंच नाही तर ज्या ठिकाणी आम्ही मौलाना साहेबांच्या नावाने जे तळ्याला नाव दिलंय, कुठं तहसील समोर, तिथं पण आम्ही 1 कोटी, आता तिथं कंपाऊंड वॉल केलंय समजा काही हे नाही अलीकडच्या बाजूला, पण त्या बाजूला जे आम्ही डेव्हलपमेंटसाठी 1,20,00,000 रुपये त्याच GR मध्ये मंजूर झालेले आहेत. तिथला धनगरवाडा पेठ
तिथं पण नाला ट्रेडिंग पासून मोठ्या प्रमाणात निधी होता ना, असा सगळा 10 लक्ष ह्यांच्या निरखीवाड्यामध्ये 2.5 कोटी. एवढं मोठं कोल्ड स्टोरेज. म्हणजे आता जे झालं ना आमच्या जमशेद भाई माझे क्लासमेट आहेत, त्याच्या मुलांनी टाकलेलं आहे शमशेर भाई. शहानाज पठाण. हा, तसं एक परमनंट कोल्ड स्टोरेजचं तिथं सगळी मंजुरी झालेला प्लॅन्ट होता. तर अशा प्रकारचे सगळे कामं मंजूर झालेले, फक्त यांच्या स्थगिती सरकारमुळं या ठिकाणी त्याला स्थगिती मिळाली होती आणि हे काम फक्त माझं एक स्वप्न त्या ठिकाणी राहिलं. तर ज्या कोणी त्यांना अडथळा केला त्यांना 2 तारखेला धडा शिकवण्याची जबाबदारी मला वाटतं तुम्हा सर्वांची आहे. तर आपल्याला माहित आहे की आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री रामचंद्रजी निर्मळ, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि सगळ्यांसाठी 24 तास उपलब्ध असलेले आमचे पूरा नाम बोलतो ना, शेख मोहम्मद शरीफ युसुफ उर्फ बाबूभाई, आणि आमचे माझ्यासोबत ज्यांनी काम केलं वैद्यकीय अधिकारी असताना त्यांच्या सुशा म्हणजे त्यांच्या सूनबाई सय्यद सबिहा अंजुम अमजद, ह्या 3 उमेदवाराला येत्या 2 तारखेला कमळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून ह्या ठिकाणी निवडून द्या, अशी ह्या ठिकाणी तुम्हा सर्वांना विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.